हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पुन्हा एक प्रॅक्टिकल सेशन घेणार आहोत. ओके, मी कालच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला लिंक लिस्टचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट, सर्क्युलर लिंक लिस्ट असे अनेक टाइप्स आहेत लिंक लिस्टचे. त्यापैकी आपण सिंगली लिंक लिस्ट बघितलं. सिंक लिस्ट जो कन्सेप्ट आहे सिंगली लिंक लिस्टचा तो पाहिला. सिंगली लिंक लिस्ट कशी क्रिएट करायची. ओके, त्याचे मी तुम्हाला फक्त एक प्रोग्राम बनवलेला आहे. मी त्याचं मी डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला मी दाखवतोय. म्हणजे सिंगली लिंक लिस्टचा जो प्रोग्राम आहे तो रन केल्यानंतर त्याचं आउटपुट कसं येणार आहे. ओके, पहिल्यांदा आपण एक डेमो, एक झलक त्याची बघून घेऊ. नंतर ते प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करताना एक एक मुद्दा त्याच्यातला, एक एक पॉइंट्स आपल्याला, म्हणजे नोड कसा क्रिएट करायचा, स्ट्रक्चर डिक्लेरेशन कसं करायचं, नंतर मेमरी कशी अलोकेट करायची. ओके, नंतर त्याच्यामध्ये एक लिंक लिस्ट प्रिंट कशी करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मॉडिफाय करायचं असेल, समजा डेटा इन्सर्ट करायचा असेल लिंक लिस्ट मध्ये, तर तो कसा करायचा हे सर्व मी तुम्हाला प्रोग्रामिंग थ्रू करून दाखवतोय. तर मी एक प्रोग्राम बनवलाय, तो बघून घ्या पहिल्यांदा. हा बघा, हा प्रोग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर यामध्ये बघा याची रिक्वायरमेंट बघा, बेसिक रिक्वायरमेंट काय काय याच्यामध्ये. स्ट्रक्चर नोड, एक म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर आपण ऑलरेडी फर्स्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये नोड जो आपण क्रिएट करतो तो त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीचं असेल. स्ट्रक्चर नोड, आणि आपण सध्या एकच व्हॅल्यू आपल्याला डेटा फील्ड मध्ये स्टोअर करायची, ती म्हणजे इंटिजर टाईपची. आणि हा जो दुसरी जी इन्स्ट्रक्शन आहे स्ट्रक्चर नोड स्टार लिंक, याला सेल्फ रेफरन्शियल स्ट्रक्चर म्हणतात. ओके, म्हणजे जी लिंक आहे नोड मधली ती या पद्धतीने आपण ती डिफाईन केली आहे. त्याच्यानंतर बाकी मेन मध्ये आपण डेटा इनपुट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हे बाकीचे जे व्हेरिएबल्स आहेत, पॉइंटर्स या ठिकाणी टेम्प, स्टार्ट, लिस्ट, हे सर्व मी तुम्हाला नंतर डायग्रामॅटिकली तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर हे जे कोड आहेत वाईल लूप मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, एक नोड क्रिएट केला, दुसरा नोड क्रिएट केला, तिसरा नोड क्रिएट केला, असे आपल्याला लिंक लिस्ट इज नथिंग बट द लिनियर कलेक्शन ऑफ नोड्स. असे अनेक नोड्स आपल्याला जर कनेक्ट करायचे असेल तर वी हॅव टू अप्लाय द लूप. या ठिकाणी आपण व्हाईल लूप यूज केलेला आहे. जोपर्यंत आपण डेटा इनपुट करत नाही लिंक लिस्ट मध्ये तोपर्यंत तेवढे नोड्स क्रिएट होतील आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होईल. ओके, these are the codes. Okay, which will be responsible for creating the node and storing the data in that node. ओके, आणि त्याच्यानंतर मी पुढचा जो पार्ट आहे इथे प्रिंट केलेला आहे. सिंपल, जसं ऍरे तुम्ही प्रिंट करतात फॉर लूप वापरून, तसंही इथे मी व्हाईल लिस्ट इज नॉट इक्वल टू नल, एक एक त्यातली व्हॅल्यू डेटा प्रिंट करत चालायचं आणि एक एक नोड आपल्याला पुढे ट्रॅव्हर्स करत चालायचं. तर हे साधे कोड आहेत. त्याच्यानंतर जे पुढचे जे कोड आहेत, डेटा इन्सर्शन, म्हणजे तुम्हाला लिंक लिस्टच्या बिगिनिंगला जर डेटा इन्सर्ट करायचा असेल तर तो कसा करायचा. त्याच्यानंतर मिडलला इन्सर्ट करायचा असेल लिंक लिस्टच्या, किंवा एंडला इन्सर्ट करायचं असेल तर कसं करायचं, त्याच्या ह्या सर्व लिंक्स ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. हे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली सांगणार आहे. ओके, आता आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर लिंक लिस्ट कशी जनरेट होते आणि तिचं आउटपुट कसं असणार आहे आपल्याला ते बघूया. ओके, हा प्रोग्राम ऑलरेडी टाईप आहे, त्याला मी सेव्ह केलेला आहे. आता त्याला मी कंपाईल करतोय, बिल्ड अँड रन. सर स्क्रीन शेअर नाही झाली. अरे सॉरी, तुम्ही केव्हा सांगायचं ना मला रे. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतोय. So this is the sample demonstration programs that I already typed. Okay, now after executing this particular program, so how the output will be look like. म्हणजे हा जो लिंक लिस्टचा प्रोग्राम टाइप केलेला आहे, हा रन केल्यानंतर त्याचा आउटपुट कसा असणार आहे आपण ते एकदा चेक करूया. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की लिंक लिस्ट कशी क्रिएट होते, त्यातला डेटा कसा प्रिंट करायचा, त्यातले लिंक लिस्टवर ऑपरेशन कसे करायचे, जसं ऍडिशन, डिलिशन, जसं ऍरे मध्ये आपण ज्या पद्धतीने डेटा इन्सर्ट करतो, डिलीट करतो, त्या पद्धतीने लिंक लिस्ट मध्ये सुद्धा आपल्याला ऑपरेशन करता येतात. ओके, आता याला रन केल्यानंतर जस्ट सी द आउटपुट. हे बघा, इनपुट डेटा व्हॅल्यू,
मी ते मेनू ड्रिव्हन प्रोग्राम केलेला असल्यामुळे येस इक्वल टू 1 नो इक्वल टू 0 जर आपल्याला डेटा इनपुट करायचा असेल लिंक लिस्ट मध्ये तर इथे 1 टाईप करायचा. ओके, त्याच्यानंतर इनपुट डेटा व्हॅल्यू. आता मी या ठिकाणी साधी लिस्ट तयार केलेली आहे इंटिजर नंबरची, जसं ऍरे असेल इंटिजर नंबरचा त्या पद्धतीने. ओके, तर इथे मी फक्त इंटिजर व्हॅल्यूज एंटर करणार आहे. असे आपल्याला मल्टिपल डेटा टाईप सुद्धा आपल्याला या नोड मध्ये स्टोअर करता येतात. पण इथे मी फॉर टाइम बिंग फक्त एक इंटिजर नंबर कन्सिडर केलेले आहेत. आता पहिला डेटा मी सपोज असा रीड केला. त्याच्या अगोदर मी इनपुट देण्याच्या अगोदर तुम्हाला एक स्क्रीन दाखवतोय. डायग्राम बघा ही. आपल्याला अशा पद्धतीची लिंक लिस्ट आहे सपोज. ओके, बघा या लिंक लिस्ट मध्ये काय दिसतंय आपल्याला. ही एक लिंक लिस्ट आपण असं डायग्रामॅटिकली दाखवलेली आहे. फर्स्ट जो नोड आहे नोड 1 त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू स्टोर्ड आहे. सेकंड 20, थर्ड नोड मध्ये 30, 40, 50 आहे. आणि जो लास्ट नोड जो दिलेला आहे तो नल केलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा स्टार्ट, टेम्प, लिस्ट मी असं बरंच काही म्हटलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला डेटा एंटर करायचा आहे. ओके, तर आता मी इनपुट देताना मी याच पद्धतीने इनपुट देणार याला. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण सिक्वेन्स मध्ये देतोय 10. पहिल्या नोड मध्ये 10 स्टोअर होईल. इनपुट डेटा व्हॅल्यू परत करायची का आपल्याला. इनपुट डेटा व्हॅल्यू येस असेल तर 1 प्रेस करा. नंतर 20 प्रेस 1 फॉर नेक्स्ट व्हॅल्यू. 30 सिक्वेन्स मध्ये टाकतोय मी. 1 फॉर 40 देन 1 फॉर नेक्स्ट व्हॅल्यू 50. 5 नोड आपण 5 नोड क्रिएट करून 5 नोड मध्ये आपण डेटा स्टोअर करतोय. 10, 20, 30, 40. आता याचा आउटपुट बघा. नो, हे बघा तुमच्या लक्षात येईल. आता जसं ऍरे मध्ये नंबर स्टोअर केल्यानंतर ऍरे प्रिंट करतो आपण, बरोबर आहे, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रिंट केलेलं आहे. म्हणजे इथे बघा यू क्रिएटेड लिंक लिस्ट 10, 20, 30, 40, 50 झालं. म्हणजे हे लिनियर कलेक्शन ऑफ नोड्स. जसं ऍरे मध्ये कशी मेमरी अलोकेट होते कंटिन्युअस अलोकेशन, तसं इथे पण लिनियरच आहे. परंतु ही जे मेमरी ऍड्रेस आहे प्रत्येक नोडचे हे कुठेतरी रॅन्डमली असतात. म्हणजे मेमरी अलोकेट केली जाते आणि प्रत्येक नोड हा एकमेकाला कनेक्ट केला जातो. कोणत्या फील्डने कनेक्ट केला जातो, तो लिंक फील्डने. म्हणजे पहिल्या नोड मध्ये जे लिंक फील्ड आहे, सपोज हा जो फर्स्ट नोड आहे, हा सेकंड नोड बघा इथे पॉइंटर दाखवलेला आहे मी. ओके, म्हणजे हा जो 20 जे व्हॅल्यू आहे त्या नोडचा जो काही ऍड्रेस असेल तो कशा स्टोअर असेल, या इथे स्टोअर असेल तो. सपोज मी इथे काहीतरी 100 असेल तर 100 कुठे स्टोअर होईल, या पोझिशनला, म्हणजे या लिंक ऍड्रेस फील्ड मध्ये स्टोअर होईल. असं प्रत्येक नेक्स्ट नोडचा ऍड्रेस या लिंक फील्ड मध्ये स्टोअर असतो आणि अशा प्रकारे लिंक लिस्ट जनरेट होते. ओके, फक्त फायनल जो नोड आहे त्याला आपण नल केलेलं आहे. कारण आपण ज्यावेळेस ही लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स म्हणजे प्रत्येक नोडला आपण व्हिजिट करू त्यावेळेस आपल्याला कुठेतरी एंड झाला पाहिजे त्या लिंक लिस्टचा. म्हणून ते इंडिकेट करण्याकरिता आपण हा शेवटचा जो पॉइंटर आहे हा नल ठेवलेला आहे. ओके, असाइन केलेला आहे. आता बघा आफ्टर रनिंग दिस, आता मी मेसेज काय आलेला आहे, इन्सर्ट डेटा ऍट द स्टार्ट ऑफ द लिंक लिस्ट. एकदा लिंक लिस्ट तुमची जनरेट झाली. आता हा लिंक लिस्ट इज अ डायनामिक इन नेचर. याचा अर्थ काय, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस मेमरी क्रिएट करता येते, पाहिजे त्यावेळेस मेमरी आपल्याला रिलीज करता येते. त्या पद्धतीने आपण हा प्रोग्राम केलेला आहे. आता सपोज ऑलरेडी तुमच्या या लिस्ट मध्ये 5 व्हॅल्यू स्टोर्ड आहेत आणि सपोज मला एक नवीन व्हॅल्यू ऍड करायची आहे या लिस्ट मध्ये. ती कुठे करायची आहे, इन्सर्ट डेटा ऍट द स्टार्ट ऑफ द लिंक लिस्ट. सपोज मी तिथे व्हॅल्यू दिली काहीतरी 500 दिली. आणि बघा आता बघा जी नवीन जी लिस्ट डिस्प्ले झालेली ती कशी बघा, 500 कुठे स्टोअर झाला, फर्स्ट लोकेशनला, आणि बाकीचं 10, 20, 30, 40, 50 त्याच्यानंतर. बघा किती याच्यामध्ये खूप सोपं आहे. 2च फक्त पॉइंटर इथे ऍडजस्टमेंट करायची आहे. हे जर तुम्ही ऍरे मध्ये करायला गेलं तर ऍरे मध्ये समजा मी ते फर्स्ट पोझिशनला नंबर इन्सर्ट केला, त्याच्यानंतर ते सर्व नंबर तुम्हाला शिफ्टिंग करावं लागतात म्हणजे पुढच्या लोकेशनला. आणि याच्यामध्ये इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. लिंक लिस्ट मध्ये तसं नाही. लिंक लिस्ट मध्ये फक्त तुम्हाला पॉइंटरची ऍडजस्टमेंट करायची आहे. म्हणजे पूर्ण लिंक लिस्ट तुम्हाला हे करण्याची गरज नाही. नंबर शिफ्ट करण्याची गरज नाही, डेटा शिफ्ट करण्याची गरज नाही. ओके, हे आउटपुट बघून घ्या. लिस्ट कशी प्रिंट झाली, 500 हा सुरुवातीला इन्सर्ट झालेला आहे. आता पुढचं जे ऑपरेशन आहे
ते वाचा काय आहे, एकाने कोणीतरी वाचा. व्हॉट इज दिस स्टेटमेंट? रीड समवन, कोणतरी वाचा. Insert Insert data data after some node in linked list. After some node in linked in the list is W. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे इन्सर्ट डाटा आफ्टर सम नोड इन द लिंक लिस्ट. आता आपल्याला समजा या लिंक लिस्ट मध्ये कुठल्या तरी एखाद्या नोडच्या नंतर आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा असेल तर ती व्हॅल्यू द्यायची इथे. मग कुठे सपोज मी इथे 100 व्हॅल्यू मला इन्सर्ट करायची या लिस्ट मध्ये, बरोबर आहे. मी ती इनपुट डेटा व्हॅल्यू 100 केली. ओके, आता बघा पुढचा जो मेसेज आहे, इन्सर्ट आफ्टर विच डेटा व्हॅल्यू. कुठे इन्सर्ट करायची तुम्ही सांगा. आता कोणत्या नोड नंतर इन्सर्ट करायची? 500 नंतर, 500 नंतर करायची का 10 का 20 30 कशानंतर? 50. एकाने 50. आता 50 नंतर सपोज इन्सर्ट केला, मी इथे 50 व्हॅल्यू देणार. ओके, आता म्हणजे 100 ही व्हॅल्यू कुठे स्टोर झाली पाहिजे? आफ्टर 50. ओके, झाली का? झाली, बरोबर आहे. तसंच आपल्याला मध्ये सुद्धा आपल्याला इन्सर्ट करता येते. म्हणजे या लिस्टच्या कोणत्याही, बघा एकदा लिस्ट क्रिएट झाली नंतर आपल्याला पाहिजे त्या पोझिशनला आपल्याला डेटा इन्सर्ट करता येतो. आता सपोज मला इन बिटवीन कोणत्या तरी 2 नोडच्या मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल, ओके, तर त्यावेळेस आपल्याला ती पण करता येते. त्यासाठी मी परत पुन्हा एकदा प्रोग्राम रन करतो, कारण या प्रोग्राम मध्ये फक्त 2च ऑपरेशन केलेले आहेत. ओके, जस्ट अ मिनिट. आता सपोज बिल्ड अँड रन, एक लिस्ट क्रिएट केली. सपोज 10, then 1 for next value 20, 1 for next value 30, and 1 for next value 40. ओके, 0 for exit. आता या एक्झाम्पल मध्ये इन्सर्ट डेटा ऍट द स्टार्ट ऑफ द लिंक लिस्ट आपण केलेले ऑलरेडी. ते परत करूया. इनपुट डेटा व्हॅल्यू सपोज मला वाटतं 45 इन्सर्ट झाला. आता सपोज मला या लिंक लिस्ट मध्ये मध्येच कुठेतरी डेटा इन्सर्ट करायचा आहे 2 नोडच्या मध्ये. ओके, ते सुद्धा मला करता येतं. आता फॉर एक्झाम्पल सपोज आफ्टर 20 आपल्याला एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे आणि ती व्हॅल्यू आहे सपोज 100. आणि त्या नोडची व्हॅल्यू द्यायची ते आफ्टर 20. ओके, हे बघा नवीन जी लिस्ट प्रिंट झालेली, डिस्प्ले झालेली ती बरोबर आलेली. आता 45, 10, 20, 100, 30, 40. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा लिंक लिस्टचा प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिकल असाइनमेंट असणार आहे. त्याचा मी डेमो तुम्हाला आता दाखवलेला आहे. ओके, आता याचं बघा, याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे. आता एक पार्ट करणार होतो आपण हे प्रत्यक्ष, परंतु वेळेच्या अभावी आपल्याला ते पूर्ण प्रोग्राम टाईप करणं शक्य नाही. पण तरी सुद्धा मी तुम्हाला हा प्रोग्राम समजून देतो. ओके, सुरुवातीला आता पेन ब्रश मध्ये ही डायग्राम बघा. आपल्याला अशा पद्धतीची लिस्ट आपल्याला क्रिएट करायची. ओके, 10, 20, 30, 40. आता याच्यामध्ये हा जो एक नोड क्रिएट करणार आहे आपण, म्हणजे सपोज टेम्प नावाचा पहिल्यांदा मी याला टेम्प म्हटलं. सुरुवातीला फर्स्ट नोडला मी काय म्हटलं? टेम्प म्हटलं. तर ते कसं क्रिएट करणार? त्यासाठी एक नोड डिफाईन केलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये इंटिजर डेटा स्ट्रक्चर नोड पॉइंटर लिंक. ओके, आणि मेन मध्ये बघा बाकीचं डिक्लेरेशन आहे. इंटिजर एक्स म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू त्यामध्ये इन्सर्ट करायची ते दॅट इज द व्हेरिएबल फॉर. ओके, त्याच्यानंतर हे बघा स्ट्रक्चर नोड. हे मी जे नोड्स क्रिएट केले त्याला काय काय नावं दिलीत बघा. 3 प्रकारची नावं दिली. मी टेम्प पण म्हणतो त्याला स्टार्ट पण म्हणतो, त्याला लिस्ट पण म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर मी सुरुवातीला टेम्प आणि स्टार्ट इक्वल टू नल असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इथे बघा हा फर्स्ट नोडला मी 3 नावं दिलेली आहेत. याला स्टार्ट पण म्हटलेलं आहे, टेम्प पण म्हटलेलं आहे आणि लिस्ट पण म्हटलेलं आहे. ओके, आता टेम्प म्हणजे काय? आपण सुरुवातीला इथे बघा या ठिकाणी इथे आपण क्रिएट केलेला आहे तो. हा बघा, हे जे स्टेटमेंट आहे
हे स्टेटमेंट बघा. टेम्प इक्वल टू स्ट्रक नोड, म्हणजे एक टेम्पररी मेमरी मी अलोकेट केलेली आहे, त्याला काय नाव दिलंय टेम्प. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डेटा रीड केलेला आहे, प्रिंटफ इनपुट डेटा व्हॅल्यू. ओके. तो स्कॅनएफ केला डायरेक्ट या पद्धतीने. स्कॅनएफ डायरेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला डेटा रीड करता येतो, म्हणजे एम्परसँड टेम्प पॉइंटर डाटा. ओके. कारण हे फील्ड स्ट्रक्चर मध्ये डिफाईन केलं इथे या ठिकाणी म्हणून. ओके. हेच तुम्ही एखाद्या नॉर्मल व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून तो पण आपल्याला या नोड मध्ये डायरेक्ट असाइन करता येतो. त्याच्यानंतर पुढचा जो पुढची जी इन्स्ट्रक्शन आहे टेम्प पॉइंटर लिंक इक्वल टू नल. नल केली. नल केली याचा अर्थ काय, म्हणजे सपोज असा एक नोड आहे, हे बघा हा टेम्प, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 10 आणि त्याचा पुढचा जो पॉइंटर लिंक पॉइंटर काय केलाय मी नल केलेला आहे, म्हणजे हा एक नोड जनरेट झालाय, एक नोड क्रिएट झालाय असं समजूया. ओके. असं आपल्याला हे सर्व लूप मध्ये आपल्याला पूर्ण नोड्स एकमेकाला कनेक्ट करायचे, क्रिएट करायचा कनेक्ट करायचा, क्रिएट करायचा कनेक्ट करायचा, क्रिएट करायचा कनेक्ट करायचा. अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तितके नोड्स किंवा पाहिजे तितके आपल्याला लिस्ट आपल्याला क्रिएट करता येईल. ओके. आता सुरुवातीला बघा हा जो कोड आहे इफ स्टार्ट इक्वल टू नल, याचा अर्थ काय, सुरुवातीला त्याला मी टेम्प नावाचा जो क्रिएट केला त्यालाच मी स्टार्ट म्हटलंय, त्यालाच लिस्ट म्हटलंय. ओके. कारण स्टार्ट नोड काय साठी लागतो आपल्याला, बघा कोणती लिस्ट असेल तर आपल्याला त्याचा स्टार्टिंग जो ऍड्रेस आहे मेमरी ऍड्रेस, हे कसं असतं माहितीये का, मेमरीमध्ये हे सर्व लिनियरली कुठेतरी स्टोअर होणार आहे. ओके. त्याच्यामुळे त्या लिस्टचा जो सुरुवातीचा जो ऍड्रेस आहे त्याला आपण बेस ऍड्रेस म्हणतो, तो कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे ती लिस्ट आपल्याला ट्रॅव्हल्स करायला किंवा व्हिजिट करायला सोपं जातं. ओके. मग आता स्टार्ट इक्वल टू टेम्प, टेम्प जो क्रिएट केला मी त्याला स्टार्ट म्हटलं. ओके. आणि लिस्ट, पूर्ण लिस्ट हा लिस्ट व्हॅरी होणार आहे, म्हणजे सुरुवातीला लिस्ट इथे असेल, नंतर नेक्स्ट टाइम लिस्ट इथे येईल सेकंड नोडला, नंतर थर्ड टाइम इथे येईल, नंतर इथे येईल. अशा पद्धतीने ही लिस्ट, हा जो पॉइंटर आहे हा पूर्ण काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. ओके. आणि हा स्टार्ट म्हणजे काय, या लिस्टचा जो स्टार्टिंग ऍड्रेस आहे जिथून आपल्याला सुरुवात करायची त्याचा मेमरी ऍड्रेस या स्टार्ट या पॉइंटर मध्ये स्टोअर असणार आहे. ओके. आणि टेम्प म्हणजे काय, एक टेम्पररी नोड क्रिएट केलेला आहे. दिस इज द सिम्पल मिनिंग. ओके. आणि हे बघा लिस्ट, आता बघा लिस्ट पॉइंटर लिंक, म्हणजे ह्या ज्या इन्स्ट्रक्शन खूप महत्वाच्या आहेत दोन. याचा अर्थ काय होतो, लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प म्हणजे काय, मी पुढचा जो नोड क्रिएट करणार आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा हा जो नोड क्रिएट होणार आहे कुठला, हा जो नोड क्रिएट होणार आहे याला पण टेम्प नावानेच क्रिएट होईल. ओके. आता हा नोड मला या नोडला कनेक्ट करायचा आहे, बरोबर आहे, म्हणजे पहिल्या नोडला, म्हणून मी याला काय म्हटलंय लिस्ट पॉइंटर, म्हणजे लिस्ट पॉइंटर बघा मी असं डायग्रामॅटिकली असं दाखवतो इथे, लिस्ट पॉइंटर लिंक, लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू दिस इज द टेम्प. ओके. हा टेम्प जनरेट झालेला आहे इथे, टेम्प, थोडं रायटिंगला अवघड जातं याच्यामध्ये, टेम्प. ओके. टेम्प. ओके. म्हणजे नेक्स्ट टेम्प कसं मी लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प असं असाइन केलंय, आणि ते कोड बघा इथे याच्यामध्ये, लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प. आणि शेवटी काय म्हणतोय, लिस्ट इक्वल टू टेम्प, म्हणजे या इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय, लिस्ट इक्वल टू टेम्प, म्हणजे मी याला परत लिस्ट म्हटलं आता. ओके. याला परत मी काय म्हटलं, लिस्ट म्हटलं, याला परत काय म्हटलं, लिस्ट. ओके. म्हणजे लिस्ट इक्वल टू टेम्प, ज्यावेळेस या स्टेटमेंटने काय होईल, हा जो लिस्ट आहे हा होऊन जाईल, म्हणजे फर्स्ट नोड न राहता सेकंड नोड जो आहे तो लिस्ट म्हणून होऊन जाईल. ओके. असंच आता पुढचं हे सर्व लूप मध्ये पुढचा मी परत थर्ड नोड जनरेट करेल त्याला काय म्हणेल मी, टेम्प. ओके. टेम्प, टेम्प. ओके. आणि हा जो हे सर्व लूप मध्ये होणार आहे, परत हा लिस्ट पॉइंटर नेक्स्ट इक्वल टू काय येईल, टेम्प. ओके. आणि परत लिस्ट इक्वल टू टेम्प म्हणजे काय, परत हा काय होईल, लिस्ट. लिस्ट. बघा किती सोपं आहे हे सर्व, एका दोन स्टेटमेंट मध्ये हे सर्व लूप मध्ये होतंय. ओके. जस्ट अ मिनिट. ओके. हा
आता पुढचं हे झालं जनरेशन, म्हणजे लिंक लिस्ट क्रिएशन साठी एवढेच कोड आहे फक्त. वाईल आन्सर, त्याच्यामध्ये टेम्प नावाचा नोड क्रिएट करायचा, तो एकमेकाला कनेक्ट करत चालायचा, त्यासाठी कोड महत्वाचे आहेत. हे तुम्हाला सुरुवातीला लक्षातच ठेवावं लागणार आहे. आता पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये प्रिंटिंगचा पार्ट आहे. यू क्रिएटेड लिंक लिस्ट, हे जे स्टेटमेंट बघा, याच्यामध्ये तुम्ही सिंपल वाईल लूप वापरून जोपर्यंत, हे बघा किती कोड आहे याच्यामध्ये, फक्त 3 लाईनचा कोड आहे फक्त, आणि बिगिन आणि एंड एवढ्या याच्यामध्ये लिंक लिस्ट प्रिंट होते. जसं ऍरे प्रिंट करताना तुम्ही काय करतो आपण ऍरे प्रिंट करताना, ऍरे साठी आपण फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस, आणि डायरेक्ट त्यातले व्हॅल्यू प्रिंट करतो. प्रिंट एफ पर्सेंटेज डी आणि नंतर ए ऑफ आय, असे कोड आहे. याच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. म्हणजे ही जी लिस्ट आहे ही पूर्ण इथून स्टार्ट करायची पहिल्यापासून, वाईल लिंक लिस्ट इज नॉट इक्वल टू नल, बरोबर आहे. म्हणजे हा जो लिस्ट नल आहे का सुरुवातीला, नल शेवटी डायरेक्ट, तोपर्यंत ही लिंक लिस्ट पूर्ण ट्रॅव्हर्स करायची आणि त्यातली एक एक व्हॅल्यू प्रिंट करत चालायची. म्हणजे पहिल्या नोडला आलो आपण, लिस्ट इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन इज ट्रू, इट विल प्रिंट द व्हॅल्यू 10. नंतर 20 पुढच्या नोडला जाईल तो, लिस्ट इक्वल टू लिस्ट पॉइंटर लिंक, म्हणजे इथे आलो आपण, सेकंड नोडला आलो, पण तिथली व्हॅल्यू प्रिंट केली. पहिल्यांदा चेक केली तिचा नेक्स्ट नल आहे का, नाही नल आहे का, म्हणजे याचा अर्थ त्याला नेक्स्ट नोड काहीतरी अटॅच आहे, नल व्हॅल्यू नाही, म्हणून तो कंडिशन ट्रू आहे, त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. परत तिसऱ्या नोडला आलो, त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. चौथ्या नोडला आलो, त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. 5व्या नोडला आलो, त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. आणि शेवटी बघा कंडिशन इथे फेल होते, म्हणजे लिस्ट पॉइंटर नेक्स्ट किंवा लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू नल आहे, या ठिकाणी इट विल इंडिकेट द एंड ऑफ दिस लिस्ट. ओके, ही कंडिशन आहे. ओके, त्यासाठी हा नल पॉइंटर प्रत्येक वेळेस आपल्याला चेक करावा लागेल पूर्ण लिस्ट ट्रॅव्हर्स करण्याकरता. ओके, तर हे सर्व या कोड मध्ये होतं एवढ्याच्यात. एकदा तुमच्या लक्षात आले कोड की काय प्रॉब्लेम आहे. आता पुढचा जो मेन पार्ट आहे याच्यामध्ये, इन्सर्ट डेटा ऍट द स्टार्ट ऑफ द लिंक लिस्ट. याच्यामध्ये बघा मी काय केलंय, पहिले एक टेम्प नावाचा एक वेगळा नोड क्रिएट केला, त्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यू स्टोअर करून घेतली, त्याचा नेक्स्ट मी नल केला. आता हे इथे दाखवलेलं आहे बघा मी, त्याच्यामध्ये सपोज हा नोड आहे सपोज, बरोबर, कुठला हा नोड क्रिएट केला तुम्ही, परत एक वेगळा नोड क्रिएट केला, त्याला पण नाव काय म्हटलं आपण, टेम्प. ओके, दिस इज द, त्याला पण नाव दिलं टेम्प. ओके, याच्यामध्ये आता याला आपल्याला कुठे इन्सर्ट करायचं आहे, ऍट द बिगिनिंग ऑफ द लिंक लिस्ट. आता बिगिनिंग म्हणजे कुठला, हा म्हणजे 10च्या अगोदर याला इथे कनेक्ट करायचं आहे. म्हणजे हा टेम्प साधारणतः इथे मी असं दाखवतो डायग्रामॅटिकली, इथे सपोज मी याला टेम्प म्हटलं इथे. ओके, हा टेम्प आहे. ओके, त्याच्यात काही व्हॅल्यू आहे, त्याला इथे कनेक्ट करायचं. मग आता काय करावं लागेल आपल्याला, असं पॉइंटर येईल बघा. ज्यावेळेस अशी सिच्युएशन येईल तर त्यावेळेस हा जो स्टार्टिंग ऍड्रेस जो आहे इथे दिलेला, हा कुठे आला पाहिजे, या पहिल्या नोडला असाइन केला गेला पाहिजे. म्हणजे स्टार्ट काय झाला आता, दिस इज द टेम्प. ओके, दिस इज टेम्प. नाव टेम्प इक्वल टू स्टार्ट, म्हणजे स्टार्टचा जो ऍड्रेस मी याला असाइन करून टाकला. ओके, आणि याचा जो टेम्प आहे म्हणजे याचा जो नेक्स्ट आहे लिंक, म्हणजे टेम्प ही जी लिंक काय माहितीये का, आता बघा टेम्प पॉइंटर, या लिंकचं नाव काय आहे, टेम्प पॉइंटर. मी लिहिताना थोडं टेम्प पॉइंटर इथे लिहिता येत नाही मला थोडं याच्यावर, लिंक, दिस इज द लिंक, बरोबर, ही लिंक. ओके, आता ही जी लिंक मी याला कनेक्ट केलेली आहे, आता हे कसं केलंय माहितीये का, याचं जे पॉइंटर ऍडजस्टमेंट आहे या पद्धतीने केलेली आहे बघा. इथे या 2 इन्स्ट्रक्शन मध्ये सर्व, या 2 इन्स्ट्रक्शन खूप महत्वाचे या ठिकाणी. टेम्प पॉइंटर लिंक इक्वल टू स्टार्ट म्हटलं आणि स्टार्ट इक्वल टू टेम्प, काहीच केलं नाही मी, फक्त इथे ऍडजस्टमेंट केली फक्त मी. आणि हेच जर तुम्हाला ऍरे मध्ये करायचं राहिलं असतं, तुम्हाला त्या पोझिशनला जाऊन तुम्हाला तो नंबर इन्सर्ट करायचा, आणि नंतर उरलेले जे नंबर्स आहेत सर्व तुम्हाला राईटला शिफ्ट करावं लागले असते एंडला. आणि सपोज ही खूप मोठी लिस्ट असेल तर अशा वेळेस इट विल कंझ्युम सम प्रोसेसिंग टाइम. म्हणून दिस इज द मेन ऍडव्हान्टेज ऑफ द लिंक लिस्ट.
म्हणजे याच्यामध्ये बघा या लिंक लिस्ट व्यवस्थित स्टडी करा. हे दोन इन्स्ट्रक्शन बघा व्यवस्थित परत. काय केलंय सेम मी इथे केलंय. म्हणजे याचा जो हा जो टेम्प आहे, हा जो टेम्प आहे याचा जो नेक्स्ट लिंक मी याला कनेक्ट केली स्टार्टला डायरेक्ट. आणि त्याला काय म्हटलं लिस्ट म्हटलं. म्हणजे याला लिस्ट म्हटलं परत लिस्ट. ओके किंवा स्टार्ट म्हणा त्याला, इथून स्टार्टच म्हणायला सॉरी. ओके अँड दिस इज डन इन दिस प्रोग्रामिंग या दोन इन्स्ट्रक्शन मध्ये. ओके त्याच्यानंतर मी काय आफ्टर इन्सर्टिंग द नोड in the beginning of the list, again I am trying to print the linked list, entire linked list here. Display of linked list after adding in the start. पर सेम कोड प्रिंटिंग चे कोड सारखे असणार आहे. म्हणजे हे जे कोड दिलेले आहेत इथे हे सारखे असणार आहे. बघा मी इथे हायलाइट केलेलं आहे. while list is not equal to null, पर printf लिस्ट पॉइंटर डेटा आणि एक एक इन्क्रीमेंट केला मी, पॉइंटर इन्क्रीमेंट केला. हा जो हायलाइटेड पोर्शन आहे हा प्रिंटिंग साठी कॉमन असणार आहे प्रत्येक वेळेस. ओके त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो इन्सर्ट डेटा आफ्टर सम नोड इन द लिंक लिस्ट, जे मी आपण प्रत्यक्ष करून बघितलं. त्याच्यामध्ये परत काय केलं मी एक नोड क्रिएट केला. म्हणजे सपोज बघा आता हा पार्ट बघा तुम्ही इथे वेगळा शोन केला इथे डायग्राम मध्ये. इथे सपोज मला 30 आणि 40च्या मध्ये ही व्हॅल्यू इन्सर्ट करायची 100. मी काय केलंय माहितीये का, आता आफ्टर 30 आय वॉन्ट टू इन्सर्ट द व्हॅल्यू. ओके आता इथे पूर्वीची जी लिंक कोणती होती ही, हा जो पॉइंटर लिस्ट बघा 30 नंतर इथे लिस्ट आलेले आपण, या पॉइंटरचं नाव काय इथे लिस्ट म्हणून कन्सिडर केलं याला मी. याचा ऍड्रेस आहे लिस्ट पॉइंटर लिंक. या लिंकचं नाव काय आहे लिस्ट पॉइंटर लिंक. म्हणजे कोणती लिंक ही. ओके ही. ओके आता याच्यानंतर हा टेम्प आहे बरोबर आहे. हा टेम्प जनरेट केलाय वेगळा, त्याला मी सध्या टेम्प आता याच्यामध्ये बघा हा जर लिस्ट पॉइंटर लिंक म्हणजे ही जी लिंक आहे इक्वल टू काय होईल टेम्प. म्हणजे तुम्ही ही जी लिंक नवीन ऍड केलेली आहे डॉटेड लाईन मध्ये दाखवलेली बघा. ओके दिस इज द ओरिजिनल लिंक लिस्ट पूर्वीची, त्याला नाव लिस्ट पॉइंटर लिंक. आता ही लिस्ट पॉइंटर लिंक कुठे पॉइंट करते, हा जो टेम्प क्रिएट केला आपण नोडला त्याला पॉइंट करते. ओके म्हणजे तुम्हाला असाइनमेंट कसं करावं लागेल, पॉइंटर ऍडजस्टमेंट कशी करावं लागेल, लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प. ओके आणि टेम्प पॉइंटर लिंक म्हणजे ही. टेम्प पॉइंटर लिंक म्हणजे कोणती लिंक ही जी दाखवली मी दुसरी लिंक, ही टेम्प पॉइंटर लिंक. दिस लिंक इज नथिंग बट ही लिस्ट पॉइंटर लिंक. एकदम सोपं आहे. एकदा हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसला की काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. हे बघा हे कशात इथे केलेलं आहे मी फक्त. पहिल्यांदा मी तो कोणत्या नोड नंतर आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची ते केलंय बघा. इथे लिस्ट इक्वल टू स्टार्ट म्हटलंय, त्याच्यानंतर वाईल लिस्ट पॉइंटर लिंक इज नॉट इक्वल टू नल, म्हणजे आपल्याला पूर्ण लिंक लिस्ट आपल्याला ट्रॅव्हर्स करावं लागेल. आणि ही लिस्ट पॉइंटर डेटा इक्वल टू एक्स, मला जी व्हॅल्यू इन्सर्ट करायची ती जर मॅच झाली तर मी लूप ब्रेक करतो इथे, म्हणजे त्या पोझिशनला येऊन थांबलेले मी ते बरोबर. आणि बघा हे दोन स्टेटमेंट खूप महत्वाचे आहेत. मी जे तुम्हाला आता लिंक ऍडजस्टमेंट दाखवली पॉइंटर ऍडजस्टमेंट, ती या दोन स्टेटमेंट मध्ये टेम्प पॉइंटर लिंक इक्वल टू लिस्ट पॉइंटर लिंक आणि लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प. म्हणजे दिस इज देअर इथे टेम्प पॉइंटर टेम्प. हा बघा हा जो नोड क्रिएट केलेला आहे आपण टेम्प. ओके याचा नेक्स्ट म्हणजे कोणता, हा लिस्ट पॉइंटर लिंक. ओके आणि दुसरी जी इन्स्ट्रक्शन आहे कुठली, लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू टेम्प. म्हणजे काय लिस्ट पॉइंटर लिंक इक्वल टू म्हणजे दिस इज हे स्टेटमेंट हे सिक्वेन्स मध्ये द्यायचं. दोनच लिंक फक्त या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. दिस नेक्स्ट इक्वल टू टेम्प. ओके हे झालं याच्यामध्ये इन्सर्शन. म्हणजे असं आपल्याला लिंक लिस्ट मध्ये कोणत्याही नोड नंतर कुठल्याही व्हॅल्यू नंतर आपल्याला नवीन व्हॅल्यू इन्सर्ट करता येईल.
त्यासाठी हे कोड तुम्ही परत एकदा रीड करा व्यवस्थित. ओके. आणि त्याच्यानंतर डिस्प्ले लिंक लिस्ट आफ्टर इन्सर्टिंग into the list. परत डिस्प्ले प्रोसिजर अगेन सेम. हा जो हायलाइट केलेला पोर्शन आहे तो बघा. परत प्रिंटिंग साठी सेम कोड आहे आणि फायनली द एंड ऑफ द प्रोग्राम. ओके. म्हणजे बघा मी खूप सिंपल प्रोग्राम केलेला आहे. याच्यामध्ये काय करतोय आपण, पहिल्यांदा म्हणजे आपण लिंक लिस्ट क्रिएट करतोय, त्याच्यानंतर तिला प्रिंट करतोय. ओके. त्याच्यानंतर आपण लिंक लिस्ट मध्ये डेटा व्हॅल्यू इन्सर्ट करतोय. एक कुठे करतोय आपण, ऍट द बिगिनिंग ऑफ द लिंक लिस्ट करतोय, दुसरं इन द मिडल ऑफ द लिंक लिस्ट किंवा कुठेही करा, एंडला करा. असे 2 ऑपरेशन मी या लिंक लिस्ट वरती परफॉर्म केलेले आहेत. आणि दिस इज द सिंगल, याला काय म्हणतो आपण, जे वेगवेगळे टाइप्स आहेत लिंक लिस्टचे, सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट, सर्क्युलर लिंक लिस्ट, त्यातला हा कुठला टाइप आहे, सिंगली लिंक लिस्ट. ओके. आता मी सर्व कोड परत टाइप करण्यात खूप वेळ गेला असता म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट फक्त रेडीमेड प्रोग्राम जो केलेला होता मी तो तुम्हाला समजून दिलेला आहे या ठिकाणी. ओके. आणि आय होप यू अंडरस्टूड और यू गेट क्लिअर ऑल द कन्सेप्ट ऑफ दिस लिंक लिस्ट. कोणाला काही शंका वाटते त्याच्यामध्ये विचारायचं विचारा. हे डायग्राम बघून घ्या एकदा. काही नाही, हे जे मी तुम्हाला थेरॉटिकल शिकवलं तेच आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून पाहिलेलं आहे. ओके. येस, एनी डाऊट, एनी क्वेरीज? आपण पुढचं जे असाइनमेंट घेणार आहे, आता याच्यामध्ये जे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत या लिंक लिस्ट वरती, कुठले कुठले ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करता येतील त्याच्यामध्ये बघा, क्रिएट लिंक लिस्ट एक ऑपरेशन झालं, प्रिंटिंग हे सुद्धा ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर इन्सर्शन, डिलिशन, त्याच्यानंतर प्रिंटिंग रिव्हर्स ऑफ दिस लिंक लिस्ट, आपल्याला रिव्हर्स पण प्रिंट करता येते, किंवा 2 लिंक लिस्ट आपल्याला कनेक्ट करता, असे खूप सारे ऑपरेशन तुम्हाला परीक्षेला एक्झाम मध्ये अशा टाइपचे प्रोग्राम्स विचारले जाऊ शकतात. आणि लॅब मध्ये सुद्धा तुम्हाला अशाच टाइपचे प्रोग्राम्स तुम्हाला करायचे आहेत. ओके. कोणाला काही अडचण असेल तर मला लगेच विचारा. आपला टाइम एंड झालेला आहे. ओके. येस, एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? माझा आवाज येतोय की सर्वांना? हो सर. ओके. काही शंका विचारा मला लगेच. हे बघा, तुमचं सी प्रोग्रामिंग अगोदर ऑलरेडी झालेलं आहे सर्व. त्याच्यामध्ये फक्त हा जो कन्सेप्ट आहे आपल्याला डेटा स्ट्रक्चरचा, हा आपल्याला सी प्रोग्रामिंग थ्रू इम्प्लिमेंट करायचा आहे. असं काही फिक्स नाही की सी प्रोग्रामिंग मध्येच केला पाहिजे. हे तुम्हाला इतर लँग्वेज मध्ये, जावा मध्ये सुद्धा करता येतं. पण कन्सेप्ट हा सेम आहे लिंक लिस्टचा. याच्यानंतर जे पुढचे जे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, हे स्टॅक, क्यूज, याच्यावर पण सेम टाईपची प्रोग्रामिंग असणार आहे. आणि त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, जसं आता मी तुम्हाला सांगितलं लिंक लिस्टचं ऍप्लिकेशन, समजा पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन साठी करता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला जर पॉलिनॉमियल रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला युजिंग लिंक लिस्ट सोपं जातं, की जे अरे वापरून आपल्याला अवघड जातं. आणि मग पॉलिनॉमियल तुम्हाला एकदा रिप्रेझेंट करता आला, देन यू कॅन हॅव नंबर ऑफ ऑपरेशन्स ऑन दॅट पॉलिनॉमियल. जसं पॉलिनॉमियल तुम्हाला एखादी अननोन व्हॅल्यू त्याची फाइंड करता येईल, किंवा पॉलिनॉमियल जे सॉल्व्ह करता येईल, किंवा 2 पॉलिनॉमियल ऍड करता येतील. हे ऍप्लिकेशन आहे. तसंच पुढचे जे डेटा स्ट्रक्चर आहे, जसं स्टॅक आहे, स्टॅक मध्ये तुम्हाला एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन जे आहे, म्हणजे पॅरेंथेसिस एक्सप्रेशन असेल, किंवा इनफिक्स, पोस्टफिक्स, प्रिफिक्स, अशा टाईपचे जे एक्सप्रेशन आपल्याला जर इव्हॅल्युएट करायचे असेल तर तिथे आपण स्टॅक्सचा यूज करतो. ओके. तर ते आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्याची पण प्रोग्रामिंग सेम असणार आहे, फक्त तुम्हाला ऍप्लिकेशन करता आली पाहिजे. ओके. हे इन्सर्शन, डिलिशन हे खूप सोपं आहे. एकदा हे समजलं की तुम्हाला ऍप्लिकेशन राईट करायला काहीच अडचण येणार नाही. ओके. सो हो सर. स्टॉप हिअर. काही डाऊट्स असतील तर तुम्ही नंतर क्लिअर करा. हॅलो सर. हा बोला. सर ग्रुपला शेअर करून द्या प्रोग्राम. पण शेअर करतो मी, प्रोग्राम आणि हा प्रोग्राम पण देतो मी तुम्हाला, काही अडचण नाही. हो सर. घरी अभ्यास करा मात्र तुम्ही व्यवस्थित. चला थांबूया. सो यू कॅन लिव्ह नाव. हॅलो. हा बोल रे, काय बोलायचंय का? हा, ते पेपरचं काय घेणार आहे तुम्ही, म्हणजे कसे घेणार आहे?
कोणत्या पेपरचं? एक्झाम आपले